श्लोक 161. श्रीराम. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. श्रीराम. मी फार मोठा ज्ञानी आहे या भावनेमुळं दुःख निर्माण होतं. खऱ्या ज्ञानाचा परिचय नसल्यामुळं अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. अंतःकरण पवित्र असेल तर सुख लाभेल आणि अशा सुखाचा शोध आपण घेतला पाहिजे. प्रत्येक माणसाला सुखाचं आकर्षण असतं. या सुखाचा शोध घेण्याकरता काय करावं हे समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतायत. सगळीकडं नीट पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की जगातली सगळी दुःख ही अहंकारातून जन्माला येतात. मी मोठा आहे, तो मला भेटायला आला नाही, मला आधी आमंत्रण दिलं नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण प्रतिष्ठेच्या करतो. माझी योग्यता मोठी आहे, त्याप्रमाणे मला लौकिक कौतुक मानमरातब प्राप्त झाला पाहिजे असं माणसाला वाटतं आणि तो तसा मिळाला नाही तर लगेच माणूस दुःखी होतो. काही वेळा मानापमानाच्या खोट्या कल्पनांमुळं किंवा किरकोळ प्रसंगांमुळं माणूस दुःखी होतो. द्रौपदी स्वयंवरामध्ये द्रौपदीनं कर्णाला भाग घेऊ दिला नाही म्हणून आयुष्यभर कर्णानं द्रौपदीविषयी वैरभाव बाळगला. सीता स्वयंवरासाठी आलेल्या रावणाला धनुष्य उचलता आलं नाही, या रागातून सीता पळवणं आणि रामायण या गोष्टींचा जन्म झाला. माझंच बरोबर आहे या अहंकारातून कितीतरी जोडप्यांमध्ये वाद होतात आणि ते घटस्फोटापर्यंत जातात. त्याचा परिणाम म्हणजे 2 कुटुंब उद्ध्वस्त होतात. आपण मुखानं जे बोलतो ते व्यर्थ ठरतं. याचं कारण म्हणजे अहंकार हा आर्जव, नम्रता, विनय, जिव्हाळा या सर्वांचा शत्रू आहे. अहंकारी माणसाच्या बोलण्यातून चालण्यातून अहंकार प्रगट होतो. लाचारी, उग्रपणा, वासना, ढोंग हे सगळे अहंकाराचे मित्र असतात. अहंकार सोडून राहिलं म्हणजे माणूस स्वतः सुखी होतो आणि इतरांनाही सुखी करतो. आपल्याजवळचं ज्ञान दुसऱ्याला जरूर द्यावं, अभ्यासानं स्वतःला सिद्ध करावं, पण त्याचं प्रदर्शन मात्र करू नये. आपला आनंद आपण शोधावा आणि माझ्या उपस्थितीनं इतरांना कसं सुखी करता येईल ते पाहायला पाहिजे. सुख शोधलं तर सर्व कामांमध्ये आपल्याला सुखच सुख दिसतं. नोकरी करताना काही जण डोक्यावर ओझं ठेवल्यासारखं काम करतात, तर काही लोक विनोद करून छोटे छोटे प्रसंग साजरे करून आनंद उपभोगतात. आपलं वागणं अहंकारयुक्त आहे की नाही हे ज्याचं त्यानं शोधलं पाहिजे. कौतुक करणारा चांगला आणि दोष दाखवणारा वाईट हे अहंकाराचं द्योतक आहे. या संबंधातली एक गोष्ट मी वाचली होती. एक शिष्य एका गुरुकडं शिकत असतो. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती गुरु त्याला एक आरसा देतो आणि त्याला सांगतो की हा असा आरसा आहे की तो ज्याच्या पुढं तू धरशील त्याच्या मनातले भाव विचार तुला सहज कळतील. त्यानं प्रथम तो आरसा गुरुसमोरच धरला. तेव्हा त्यांच्या मनातला अहंकार, लोभ या भावनांचं दर्शन त्याला झालं. आश्चर्य वाटलं आणि रागही आला. हाच अनुभव त्याला इकडे तिकडे फिरणारे लोक, आईवडील, भावंड यांच्या बाबतीतही आला. शेवटी तो गुरुकडं परत आला आणि आपला अनुभव त्यानं आपल्या गुरुला सांगितला. गुरु म्हणाले, अरे इतकी वर्ष मी जे ज्ञान तुला दिलं ते व्यर्थ ठरलं. खूप शिकलो आहे, या अहंकारानं तू सतत दुसऱ्यातल्या अवगुण शोधत राहिलास. खरं तर स्वतःचं प्रतिबिंब पाहणं आणि त्यात काही अवगुण दिसले तर सुधारणा करावी म्हणून हा आरसा मी तुला दिला होता. पण दुसऱ्यांचं परीक्षण करण्याच्या नादामध्ये आत्मपरीक्षण करायला तुला वेळच मिळाला नाही. परिपूर्ण कोणीच नसतो.
पण त्याचा शोध घेत सर्वांनाच तू वाईट समजू लागलास आणि त्यामुळं स्वतःच दुःखी झालास. याच्यावरती शिष्य खाली मान घालून निघून गेला. मला स्तुती आवडते हाही अहंकारच. असा अहंकार शोधण्याचा प्रयत्न विवेकानं आणि प्रयत्नपूर्वक करावा लागतो. यासाठी समर्थ म्हणतात, अहंकार शोधण्याच्या कामी इतर कुणीही उपयोगी पडत नाही. फिल बॉसमन यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये ते म्हणतात की आनंद नेहमी तुमचं दार ठोठावतोय. प्रसन्न मनानं लवकर त्याला आत घ्या. पुढं त्याने चुकलेल्याला क्षमा करा, जीवनावर आणि ईश्वरावर प्रेम करा, दुसऱ्यांना समजून घ्या, आनंदी व्हा आणि दुसऱ्यांना आनंदी करा, चेहरा हसतमुख ठेवा. अशी काही सुखी जीवनाची तत्त्व सांगितली आहेत. त्या सर्वांचा अभ्यास केला तर सुखी राहता सर्वही सुख आहे याचा प्रत्यय आपल्याला नक्कीच येईल. पण हेच जर माणसाजवळ अहंकार असेल तर आनंद सापडणारच नाही. अहंकारामुळं समोरच्या माणसाचं श्रेष्ठत्व माणूस मान्य करत नाही. तो दुसऱ्याला तुच्छ मानतो आणि म्हणून समर्थ अहंता तुझी तूची शोधून पाहे असं म्हणतायत. जय जय रघुवीर समर्थ. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. श्रीराम.